नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी इथे आनंदाची जाहिरात एक प्रसिद्ध झालेली आहे. जे विद्यार्थी आशा स्वयंसेविका पदभरतीसाठी ते वाट पाहत होते, त्या विद्यार्थ्यांसाठी इथे ही पदभरती निघून आलेली आहे. तर आजचा व्हिडिओ या आशा स्वयंसेविका पदभरतीबद्दलचा असणार आहे. जे विद्यार्थी या पदभरतीसाठी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आपण व्हिडिओमध्ये सर्व माहिती डिटेलमध्ये कव्हर केलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची ते गरज पडणार नाही. व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. तर चला आता व्हिडिओला सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेअंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभाग म्हणजे आरोग्य विभागात इथे ही आशा स्वयंसेविका पदभरती केली जाणार आहे. तर पनवेल महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती असणार आहे. त्याच्यामध्ये आशा स्वयंसेविका पदभरती जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. 2025-26 साठी पदभरती असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान पनवेल महानगरपालिका अंतर्गत असणार आहे. NHM नॅशनल हेल्थ मिशनमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग असणार आहे संस्था. पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आशा योजनेअंतर्गत 2024-25 करिता मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सहित रिक्त अशा स्वयंसेविका पदभरती करण्यात येत आहे. 2024-25 मध्ये जी इथे पदे निघालेली होती त्या पदांना इथे मंजुरी भेटलेली आहे. आता ही पदे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये आता कोणती पदे भरून घेतली जाणार आपण सविस्तरपणे इथे पाहून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे की तुमची इथे थेट मुलाखतीद्वारे इथे पदभरती घेतली जाणार. कोणतीही परीक्षा नसणार. तुमची फक्त एक इंटरव्ह्यू असेल आणि तुम्हाला इथे थेट मुलाखतीद्वारे तुमचं इथे पदभरती केली जाणार आहे. आता इथे विद्यार्थी मित्रांनो, एकूण पदे जी आहेत तुम्हाला इथे पाहून घ्यायची आहे की कशी असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे मी सांगू देतो की इथे सर्वप्रथम असणार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव असेल. तुम्हाला इथे कार्यक्षेत्राचे नाव म्हणजे तुमची पोस्टिंग कुठे असणार आहे. इथे पदसंख्या असेल आणि अर्ज स्वीकृती किंवा मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ या गोष्टी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या जी माहिती आहे तुम्हाला डिटेलमध्ये सांगत बसणार नाही. या गोष्टी तुम्हाला PDF मध्ये पाहून घ्यायच्या आहेत. या जर गोष्टी आपण छोट्या-छोट्या पाहत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. फक्त तुम्हाला सांगून देतो की कुठे या पदभरती केली जाणार आहे. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 40 पदे या पदासाठी भरून घेतली जात आहे. तर पहिलं पद असणार आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गावदेवी पनवेलमध्ये हे असणार आहे आणि तुमचं गावदेवी पाडा प्रभू आळी घाटे 1 हे ठिकाण असणार आहे. दुसरं पद आहे कोळीवाडा पनवेलमध्ये तुमचे दुसरं पोस्टिंग असेल. आरोग्य केंद्र 3 नवीन पनवेलमध्ये असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे हे पद सांगितलेलं आहे त्या पदासाठी तुम्हाला तारीख कोणती असणार आहे, वेळ कोणती असणार आहे, मुलाखतीच्या गोष्टी पण सर्व PDF मध्ये पाहून घ्यायच्या आहे. या गोष्टी पाहून घेतल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर चौथं जे ठिकाण असणार आहे कळंबोली इथे असणार आहे. 5वं असेल खारघर असणार आहे. 6वं असेल काळुंद्रे भिंगारी पनवेल इथे असणार आहे. 7वं पद असेल कळंबोली गावमध्ये ही पोस्टिंग असेल. 8वं जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिंजन इथे असणार आहे. 9वं असेल आरोग्य केंद्र 11 खांदा कॉलनी इथे असेल. त्यानंतर आहे 10वं आहे 13 कळंबोली से 20 इथे तुमचं पोस्टिंग असेल. 11वं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे इथे असणार आहे आणि 12वं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे से 35 इथे ही पोस्टिंग तुमची असणार आहे. हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला या पदासाठी शैक्षणिक अर्हता कोणत्या प्रकारची लागणार आहे. आशा स्वयंसेविका या पदाची शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा खालीलप्रमाणे इथे सांगितलेली आहे. तुम्हाला ही शैक्षणिक अर्हता इथे लागणार आहे. आशा स्वयंसेविका पदभरती निवड प्रक्रियेतील सेवा व अटी तुम्हाला पाहून घ्यायच्या आहे. पहिला आहे त्याच्यामध्ये आशा स्थानिक वस्तीमधील कायमचे रहिवासी असणे आवश्यक असणार आहे. म्हणजे तुम्हाला जी त्या ठिकाण नोकरीचे दिलेले आहे त्या ठिकाणामध्ये तुम्ही तिथलेच रहिवासी असणे कंपल्सरी असणार आहे. विवाहित महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण अथवा उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा 20 ते 45 वयोगटातील महिला इथे अर्ज करू शकणार आहे. आदिवासी, विधवा, परित्यक्ता महिलांना व स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ता यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. शासकीय सेवेत लिंक वर्कर महानगरपालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रम अशा जे अशा ज्या महिला इथे काम केले त्यांना पण इथे प्राधान्य दिलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. तुम्हाला इथे थेट मुलाखत घेतली जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला निवड प्रक्रियेच्या मुलाखतीत 15 गुण देण्यात येणार आहेत. शैक्षणिक पात्रतेचे 6 गुण देण्यात येतील. कामाचा अनुभव असेल तर 5 गुण, विधवा परिपक्वता असेल तर 2 गुण, संभाषण व प्रोत्साहन कौशल्याचे 2 गुण. अशा प्रकारे एकूण 50 गुणांची निवड प्रक्रिया तुम्हाला इथे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही आशा स्वयंसेविका पदासाठी ते पदभरती महानगरपालिकेअंतर्गत निघालेली आहे पनवेलमध्ये. आशा करतो की सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशनची PDF असेल, ऑफिशियल वेबसाईट असेल, आपलं टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट्स सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF पण तुम्हाला तिथेच भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये व्हिडिओला शेअर करा. तुमची कोणती तक्रार असेल, कमेंट असेल तर ते पण तुम्हाला इथे करायचं आहे. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलला ऑलवरती प्रेस करून ठेवा. जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉबचे अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.